प्रिय नाशिककरांनो, महानगरपालिका आयुक्त, महापौर, विशेषतः कुंभमेळा मंत्री आणि एकंदरीत सत्ताधाऱ्यांचे कष्ट पुण्याई म्हणून आज आपलं नाशिक खड्डेमय झालेलं आहे। त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजे। त्याबरोबरच ज्या वेळेला अपघात व्हायला लागलेत, लोकांनी तक्रारी करायला सुरुवात केली, आंदोलन करायला सुरुवात केली, त्यावेळेला प्रशासनाला जाग आली आणि प्रशासन उलट आता नागरिकांना म्हणायला लागले की तुम्ही आम्हाला खड्डे दाखवा, ते खड्डे बुजवण्याचं काम आम्ही करू। आता खड्डे पण अशा पद्धतीने बुजवले जात आहे, त्यावरून 2-4 गाड्या गेल्या तर त्या खड्ड्यामध्ये टाकलेला जो माल आहे तो लगेच उकरून निघतोय। आपल्या नाशिककरांना स्मार्ट नाशिकच्या नावाखाली जे काही दिवस दाखवलेले आहेत त्याबद्दल आपण खरोखरच आपण प्रशासनाचे आभार मानले पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। पण त्याबरोबरच माझ्या सर्व नाशिककरांना विनंती आहे की या सगळ्या खड्ड्यांच्या वातावरणामध्ये, पावसाच्या पाण्यामध्ये खड्डे आपल्याला दिसेनासे झालेले आहेत। एखाद्या वेळेला अचानक पाण्यामधून जाताना खड्डा कधी येईल याची शाश्वती सांगता येत नाही, देता येत नाही। त्यामुळे गाडी आदळू शकते, तुमच्या जीवाला त्रास होऊ शकतो, इजा होऊ शकते। गाडी आदळल्यानंतर ते जे पाणी आहे ते बाजूला असणाऱ्या लोकांच्या अंगावर उडू शकतं। बऱ्याचदा शाळकरी विद्यार्थी असतात, वृद्ध महिला पुरुष असतात, त्यांची देखील काळजी घ्या। रिक्षामध्ये बसलेल्या लोकांच्या सुद्धा अंगावर हे पाणी उडत असतं। त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या। आणि पुन्हा विनंती करतो, हे जे चांगले दिवस, हे जे आजचे दिन आपल्याला खऱ्या अर्थानं या नाशिक प्रशासनाने आपल्याला दाखवलेले आहे, त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांच्या मनपूर्वक आभार मानूयात। जय भीम, जय शिवराय।